नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपली ग्रामसेवकची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामधले आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत आणि आज जवळपास आपण 200 प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे प्रश्न घेत आहोत तुम्हाला वाटत असेल की इम्पॉर्टंट आहे, परीक्षेला येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच प्रश्न मी पुढे पण कंटिन्यू ठेवणार आहोत आणि आपण यावर मराठी पण घेत आहोत आणि दुसरे पण आपण आता याच्यानंतर जे विषय आहेत आपल्याला स्पर्धा परीक्षेला लागतात ते सर्व विषयाचा आपण याच्यावर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर आज आपला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे पर्यावरण कायदा कधी करण्यात आला? पर्यावरण कायदा कधी करण्यात आला? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्यावरण कायदा कधी करण्यात आला? तर 1986 ला पर्यावरण कायदा करण्यात आला आहे. कधी करण्यात आला? 1986 ला. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू आपण आपला, ते म्हणजे तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता? तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता? तर पश्चिम बंगाल हे तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिथं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे, ज्या प्रश्नाला आपण वेटेज देणार आहोत किंवा जिथं आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज आहे बा, त्या प्रश्नाला आपण स्पष्टीकरण देणारच आहोत. आणि जी स्पष्टीकरण देत आहोत ते पण अतिशय महत्त्वाची आहे आणि ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे दुसरा प्रश्न आहे, तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचा राज्य कोणता आहे? तर पश्चिम बंगाल हे तांदूळ उत्पादनात पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. जर तांदळाचा विचार जर केला तर तांदळाचा विचार केला म्हणल्यावर तांदळाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. आणि सगळ्यांना माहिती आहे तांदूळ म्हणजे काय. तर मूळ स्थान काय आहे तांदळाचे? तांदळालाच आपण भात म्हणतो. तर काय आहे मूळ स्थान? तर तांदळाचे मूळ स्थान काय आहे? तर तांदळाचे मूळ स्थान आहे भारत. काय आहे? तर भारत हे तांदळाचे मूळ स्थान आहे, हे लक्षात ठेवा. मूळ स्थान विचारलं तर हे भारत सांगायचं आहे. त्यानंतर आपण याबद्दल जर विचार केला की याच्या जाती किंवा कोणत्या पद्धतीने याची पेरणी केली जाते, तर जी भात आहे, भाताची पेरणी कशी केली जाते? पेरणी पद्धतीने, टोकन पद्धतीने, त्यानंतर लावणी पद्धतीने. भाताची पेरणी विचारलं की पेरणी कशी केली जाते? तर लावणी पद्धत, त्यानंतर पेरणी पद्धत, त्यानंतर टोकन या पद्धतीने याची लागवड केली जाते. हे तुम्हाला विचारू शकतात की लावणी पद्धतीने कशाची पेरणी केली जाते किंवा पेरणी पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने कोणत्या पिकाची पेरणी केली जाते? तर कोणत्या? तर तांदळाची केली जाते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर जमीनचा विचार केला तर महाराष्ट्रात कोकण पट्टीतील जांभ्या खडकापासून बनलेल्या हलक्या ते मध्यम जमिनीची भात पीक घेतले जाते. काय? महाराष्ट्रात कोकणातील जांभ्या खडकापासून बनवलेल्या हलक्या ते मध्यम जमिनीत भात पीक घेतले जाते. आणि जमिनीचा सामू किती पाहिजे? सामूचा जर विचार केला तर सामू जवळपास 5 ते 8, किती? 5 ते 8 दरम्यान हे सामू पाहिजे, हे पण माहीत असलं पाहिजे आपल्याला. आणि याच्या जाती तर भरपूर आहेत. जाती जर भरपूर आहेत, आपण काही मोजक्या जाती पाहू. आता याच्यामध्ये जाती जर विचार केला, कर्जत. आता कर्जत नावाची एक जात आहे, त्यामध्ये त्या कर्जत नावावरून दुसरे किती जाती येतात? बकळ जाती येतात 184. कर्जत 184, त्यानंतर कर्जत 4, त्यानंतर कर्जत 3, कर्जत 7, त्यानंतर रत्नागिरी. रत्नागिरी पण एक जात आहे. तर रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरी 1, रत्नागिरी 711, रत्नागिरी 24, त्यानंतर रत्ना, फुले राधा, पराग, अंबिका, तेरणा ह्या जाती आहेत कशाच्या? तांदूळाच्या. त्यानंतर दुसऱ्या जर जाती विचार केला तर जया, विक्रम, फाल्गुन, त्यानंतर फुले मावळ, त्यानंतर फुले समृद्धी, त्यानंतर पालघर, त्यानंतर RP 4 किंवा 14, त्यानंतर रत्नागिरी पाहिल्या आपण, कर्जत पाहिल्या, महाबळेश्वर सॉरी मित्रांनो, आंबेमोहोर काही जात, त्यानंतर बासमती आहे, बासमती 370 आहे, त्यानंतर पुसा बासमती 1 आहे, त्यानंतर इंद्रायणी आहे, त्यानंतर सह्याद्री आहे, सह्याद्री 1 आहे, सह्याद्री 2 आहे, त्यानंतर भागवती. ह्या अशा भरपूर जाती आहेत. हे याच्यावर आपण जर लेक्चर घेतलं तर एक लेक्चर लागतो तांदळा, आपण जे भात जे पीक आहे किंवा तांदूळ आपण त्याला म्हणतोय ते शिकविण्यासाठी. तर आपण अशी थोडी माहिती घेत जाऊ प्रत्येक प्रश्नामध्ये. तर पुढचा प्रश्न आपला, वायू प्रदूषण कायदा कधी यायचा आहे?
तर वायू प्रदूषण कायदा हे 1981चा आहे. कधीचा आहे वायू प्रदूषण कायदा? तर हे 1981चा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. तर पुढचा प्रश्न आहे वायू प्रदूषण कायदा 1981चा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एम स्वामीनाथन यांनी सोनोरा 64 या गव्हावर गामा व अल्ट्रा व्हायलेट किरणाची प्रक्रिया करून कोणती जात निर्माण केली होती? जेव्हा एम एस स्वामीनाथन यांनी पहिली जी जात निर्माण केली, त्या कोणत्या जातीपासून किंवा कोणती प्रक्रिया करून कोणती जात निर्माण केली हे आपल्याला प्रश्न सांगत आहे. एम एस स्वामीनाथन यांनी सोनोरा 64 या गव्हावर, कोणत्या गव्हावर? तर तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या गव्हावर प्रक्रिया करून निर्माण केली? तर सोनोरा 64 या गव्हावर गामा व व्हायलेट किरणाची प्रक्रिया करून कोणती जात निर्माण केली? तर सरबती सोनोरा. सरबती सोनोरा ही जात निर्माण केली, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे जल प्रदूषण कायदा कधीचा आहे? जल प्रदूषण कायदा 1974चा आहे. जल प्रदूषण कायदा कधीचा आहे? तर 1974चा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न आपला पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. ते म्हणजे रत्ना व सिंधू ह्या कशात जाती आहेत? रत्ना व सिंधू ह्या कशात जाती आहेत? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. रत्ना व सिंधू ह्या कशाच्या जाती आहेत? तर ह्या आंबाच्या जाती आहेत. आंबा हे माहीत असलं पाहिजे की रत्ना व सिंधू ह्या कशाच्या जाती आहेत? तर आंब्याच्या जाती आहेत. आणि आंब्याबद्दल तर सगळ्यांना माहीत आहे. आंबा जर विचार केला आपण तर आंब्याबद्दल थोडी माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण आंब्याबद्दल माहिती पाहू. आणि ते म्हणजे आशा खंडात त्याचं मूळ स्थान आहे. आंब्याचं मूळ स्थान काय? तर आशा हे आंब्याचे मूळ स्थान आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि आंब्याच्या जर जाती विचार केला तर आपल्याला जाती पण माहिती पाहिजे. ते आंब्याची जाती कोणत्या कोणत्या? हापूस एक जात, कोणती? हापूस. हापूस ही अतिशय प्रसिद्ध जात आहे. त्यानंतर केसर, क्वेश्चन येऊ शकतो जातीवर पण. हापूस, केसर, दसहरी, केसर, हापूस, दसहरी. त्यानंतर दुसरी जात आहे पायरी. त्यानंतर आहे ती म्हणजे नीलम. त्यानंतर रत्ना, सिंधू, मल्लिका, आम्रपाली. ह्या अशा भरपूर जाती आहेत याच्या आंब्याच्या, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. कारण आंब्याबद्दल तर सगळ्यांना माहीत आहे, कारण उष्णकटिबंधीय फळ आहे. कोणतं फळ आहे? कोणत्या याच्यामध्ये घेतात? तर उष्णकटिबंधीय फळ आहे, हे पण माहीत पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रत्येक प्रश्नामध्ये आपण थोडं माहिती घेत जाऊ, आणि डिटेलमध्ये जर माहिती पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो खूप वेळ जाईल आपल्या, आणि पुढचे प्रश्न होणार नाही येतं. तर पुढचा प्रश्न पाहू, ते म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा 1972. वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे? तर वन्यजीव संरक्षण कायदा आहे हे 1972चा आहे, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे शरद सीडलेस ही कशाची जात आहे? शरद सीडलेस ही कशाची जात आहे? तर ही द्राक्षाची जात आहे. कशाची जात आहे? शरद सीडलेस ही द्राक्षाची जात आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. कारण आपल्याला याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. त्यासाठी हे कशाच्या जाती आहेत, काय आहेत, हे तुम्हाला त्याचं पूर्णपणे डिटेलपणे माहिती पाहिजे. कारण आपल्याला जातीवर तर प्रश्न आवर्जून येणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आपण द्राक्षाबद्दल थोडी माहिती पाहूया. आणि द्राक्षाच्या आपण जातीचा विचार केला, किंवा जमिनीचा विचार केला, किंवा हवामान कसा पाहिजे, काय आहे, हे पण आपल्याला महत्त्वाचं आहे. कारण जर आपण जमिनीचा विचार केला द्राक्षासाठी, तर हलकी व मध्यम योग्य निचऱ्याची जमीन लागते आपल्या द्राक्षासाठी. आणि हवामानाचा जर विचार केला द्राक्षाचा, तर उष्ण व कोरडे हवामान पाहिजे. कमीत कमी 25 अंश ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत हे तापमान पाहिजे. कशाला? द्राक्षाला. किती? 25 ते 36 अंश सेल्सिअस, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर जाती पाहिल्या तर सीडलेस जात कशाची विचारलं तर आपण तर पाहिलेलंच आहे, कशाची? द्राक्षाची. आणि त्यानंतर दुसरी जाती कशाच्या? द्राक्षाच्या दुसऱ्या जाती पाहू आपण. मी लिहून देतोय तुम्हाला. ते म्हणजे पुढची जात आहे, काही जाती महत्त्वाचे घेऊ लिहून. थॉम्सन. काय? थॉम्पसन ही जात कशी आहे? थॉम्पसन सीडलेस ही कशाची जात आहे? द्राक्षाची जात आहे. त्यानंतर नेक्स्ट जात आहे ती म्हणजे सोनाका. त्यानंतर दुसरी आहे माणिक चमन. काय? माणिक
चमन. त्यानंतर दुसरी एक आहे ती म्हणजे त्याच्यानंतर तास ए गणेश. तास ए गणेश. तास ए गणेश ह्या जाती आहेत. त्यानंतर तुम्हाला आपल्या ज्या संकरित जाती आहेत कशाच्या, द्राक्षाच्या, ते पण विचारले जातात. आर्का, श्याम, आर्कावर्ती ह्या जाती पण याच्या आहेत कशाच्या, आपल्या द्राक्षाच्या आहेत. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर द्राक्षाच्या दुसऱ्या जाती जर विचार केला तर बेंगलोर ब्लू, बेंगलोर पर्पल, भारत अर्ली, भोकरी, काय कोणत्या जाती आहेत सीडलेस जाती कोणत्या विचारल्या, कशाच्या जाती सीडलेस, तर द्राक्षाच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या जाती विचारल्या तुम्हाला तर बेंगलोर ब्लू, बेंगलोर पर्पल, भारत अर्ली, त्यानंतर भोकरी, त्यानंतर अन्नाबेशाई, त्यानंतर चिमा साहेबी. ही चिमा साहेबी आहे ना, ही अतिशय महत्त्वाची जात आहे. त्यानंतर काला साहेबी, नानासाहेबी, पर्पेल किंवा नानासाहेब, पपेल हे कशाच जाती आहेत, ह्या द्राक्षाच्या जाती आहेत. पण चिमा साहेबी ही अतिशय प्रसिद्ध जात आहे. कोणती, चिमा साहेबी. हे पण लक्षात ठेवा. ह्या जाती आहेत अतिशय महत्त्वाच्या जाती आहेत आणि लक्ष आवर्जून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर क्वेश्चन आवर्जून येणार. जातीवर एक जवळपास 2-3 क्वेश्चन तरी येणार म्हणजे येणार. तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. ते म्हणजे जागतिक वन दिन कधी साजरा केला जातो. जागतिक वन दिन हे 3 मार्चला साजरा केला जातो. जागतिक वन दिन हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न हे वन लाईनर क्वेश्चन हे आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवणं लागते. पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे कृषी वन पद्धतीमध्ये कशाचा समावेश होतो. कृषी वन पद्धतीमध्ये कशा समावेश होतो. तर कृषी वन पद्धतीमध्ये पिके व वनवृक्ष यांचा समावेश होतो. आपण कशा समावेश होतो हे जर विचार केला तर त्याच्यामध्ये कोणत्या 2 गोष्टीचा समावेश होतो. कृषी वनमध्ये पीक आणि एक वनवृक्ष. पीक आणि वनवृक्ष हे कृषी वन पद्धतीमध्ये समावेश होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. ते म्हणजे बाभूळ वृक्षाची शास्त्रीय नाव काय. बाभूळ वृक्षाची शास्त्रीय नाव काय, तर आक्सिया निलोटिका. आक्सिया निलोटिका ही कशाचं नाव आहे शास्त्रीय, तर हे बाभुळाचं नाव आहे. आक्सिया निलोटिका हे बाभूळ वृक्षाची शास्त्रीय नाव आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार कोणत्या साली सुरुवात करण्यात आले. इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार कोणत्या साली सुरुवात करण्यात आले, तर 1986 साली सुरुवात करण्यात आले. कोणत्या साली, 1986 साली सुरुवात करण्यात आले. कोणता पुरस्कार आहे, इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार. आणि किंवा तुम्हाला हे पण प्रश्न विचारू शकतात की इंदिरा प्रियदर्शिनी वृक्ष मित्र पुरस्कार कशासाठी दिला जातो. तर हे कशासाठी दिला जातो, तर हे वृक्षाची रक्षणा करण्यासाठी आपल्याला 1986 पासून हे पुरस्कार दिला जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे भगवा ही कशाची जात आहे. भगवा ही कशाची जात आहे, तर भगवा ही डाळिंबाची जात आहे. कशाची जात आहे, भगवा ही कशाची जात आहे, तर डाळिंबाची जात आहे. आणि डाळिंबाबद्दल जर विचार केला तर डाळिंब हे मूळ स्थान काय आहे, डाळिंबाचं मूळ स्थान आहे इराण. काय आहे, इराण. काय मूळ स्थान, हे लक्षात ठेवा. मूळ स्थान विचारू शकतात क्वेश्चन की डाळिंबाचे मूळ स्थान काय, तर इराण हे डाळिंबाचे मूळ स्थान आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर याची कशी कलम केली जाते. डाळिंबाची कलम जर विचार केली तर कलम कोणत्या कलम, तर गुट्टी कलम. त्यानंतर छाट कलम ह्या कलमी विचारले जातात की गुट्टी कलम किंवा छाट कलम ही कोणत्या फळपिकाची केली जाते, तर डाळिंब. कशाची केली जाते, डाळिंब, हे लक्षात ठेवा. आणि अतिशय प्रसिद्ध जाती आहेत, म्हणजे जी हे कलम आहेत हे प्रसिद्ध आहेत. त्यानंतर त्यांच्या किती मोहर घेतलात, मोहरावर पण प्रश्न येऊ शकतो की बाबा किती बहार घेऊ शकतात, तर 3 बहार असतात. कोणते, मृगबहार, हस्तबहार हे असे बहार असतात, तर हे लक्षात ठेवा. आणि हे तिन्ही बहार घेतले जातात डाळिंबामध्ये. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहण्या अगोदर त्याच्या आपण काही जाती पाहू. कशाच्या, डाळिंबाच्या जातीमध्ये कोणत्या, तर एक अतिशय प्रसिद्ध जात आहे गणेश. त्यानंतर मृदुला, त्यानंतर आहे भगवा, त्यानंतर एक आळंदी. त्यानंतर पुढची एक जात आहे ती म्हणजे ढोलका. त्यानंतर आहे एक जात आहे कोणती तरी एक आहे मस्कत. काय आहे, मस्कत.
ह्या जाती आहेत हे लक्षात ठेवा. आणि आपण जेवढं आपल्याला इम्पॉर्टंट आहे किंवा आपल्या जो बोर्डवर आपल्या जेवढं पण लिहिता येईल आपण तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर तोंडी जर सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही समजणार नाही. थोड्या प्रमाणात आपण तोंडी पण सांगू, ते पण लक्षात ठेवा. कारण परत लेक्चर केल्यानंतर ते पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. तर पुढचा प्रश्न आहे, वनश्री पुरस्कार केव्हा सुरुवात करण्यात आली? वनश्री पुरस्कारची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर 1988ला सुरुवात करण्यात आली. कधी करण्यात आली? 1988ला वनश्री पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे. हे 1988 लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे कालीपती ही कशाची जात आहे? कालीपती ही कशाची जात आहे? कालीपती ही कशाची जात आहे? तर ही कशाची जात आहे? ही चिकूची जात आहे. कशाची जात आहे? कालीपती ही चिकूची जात आहे. हे याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत. हे पण लक्षात ठेवा. कारण क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला कन्फ्यूज न होता हे आपल्याला सांगता आलं पाहिजे की कालीपती कशाची जात आहे. हे कन्फ्यूज झालं तर त्यासाठी डबल हे लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आणि तुम्हाला पुरेपूर माहिती मिळू शकेल. आणि त्याच्या दुसऱ्या जाती जर पाहिल्या तर चिकूच्या दुसऱ्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर एक जात आहे पिलीपती. कोणती? पिलीपती. हे एक लक्षात ठेवा. कोणती? पिलीपती. पिलीपती. त्यानंतर एक दुसरी आहे क्रिकेट बॉल. अतिशय महत्त्वाची आणि खूप प्रसिद्ध आहे क्रिकेट बॉल. त्यानंतर दुसरी एक आहे ढोला दिवाणी. कोणती? ढोला दिवाणी. ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या चिकूच्या जाती आहेत. हे पण लक्षात ठेवा कारण अतिशय महत्त्वाचं आहे आणि वर्षभर फळ येणारे हे पीक आहे. कशा? वर्षभर फळ देणारं हे फळझाड आहे. हे पण लक्षात ठेवा कारण अतिशय महत्त्वाचं आहे. यावर आपण अभिवर्ती पण विचारू शकतात की चिकूची अभिवर्ती कशी केली जाते? तर गुटी कलम किंवा भेट कलमने याची अभिवर्ती केली जाते. कशी अभिवर्ती कशी केली जाते? तर गुटी कलम किंवा भेट कलमच्या पद्धतीने याची अभिवर्ती केली जाते. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. ते म्हणजे संत तुकाराम वनग्राम पुरस्कार कधी सुरुवात करण्यात आली? संत तुकाराम वनग्राम पुरस्कार कधी सुरुवात करण्यात आली? हे जी केमध्ये प्रश्न पण येऊ शकतो आणि कृषीमध्ये पण हा प्रश्न आहे. संत तुकाराम वनग्राम पुरस्कार कधी सुरुवात करण्यात आली? तर 2006 ते 2007 महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे हे दिला जातो. स्थापना जर विचारली तर 2006 किंवा 7च्या दरम्यान किंवा 7मध्ये झालेली आहे या संत तुकाराम वनग्राम पुरस्काराची. आणि कोण दिला जातो? कोणातर्फे दिला जातो? महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे हे दिला जातं. हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे आपला. ते म्हणजे मुदखेड सीडलेस ही कशाची जात आहे? मुदखेड सीडलेस ही कशाची जात आहे? हे लक्षात ठेवा. मुदखेड सीडलेस ही कशाची जात आहे? तर संत्र्याची जात आहे. कशाची जात आहे? संत्र्याची जात आहे. मुदखेड सीडलेस ही कशाची जात आहे? तर संत्र्याची जात आहे. आणि संत्रा हे सगळ्यांना माहीत आहे. संत्रा अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. याच्या जाती पण खूप महत्त्वाच्या आहेत. याच्या जातीचा विचार आपण पहिल्यांदा जाती पाहू. याच्या काय जाती पाहूया? नागपूर संत्री. काय? नागपुरी संत्री. त्यानंतर दुसरी जात आहे ती म्हणजे कुर्ग खासी. काय? कुर्ग खासी. त्यानंतर दुसरी जात आहे अजून आपली याची इम्पॉर्टंट आहे किन्नौ संत्री. काय आहे? किन्नौ संत्री. त्यानंतर दुसरी अजून याच्या दुसऱ्या जाती पण आहेत. ते म्हणजे आपण एक तर पाहिली मुदखेड सीडलेस. त्यानंतर एक आहे नागपूर 182. नागपूर 182 ह्या पण जाती आहेत. कशाच्या? संत्र्याच्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यावर आपल्याला या जातीवर प्रश्न येण्याचा बी चान्सेस खूप आहे. आणि जर याच्याबद्दल विचार केला तर भारतात फळबाग लागवडीच्या क्षेत्रामध्ये आंबा व केळीनंतर संत्रीचा तिसरा क्रमांक लागतो. काय? भारतात फळबाग लागवडीच्या क्षेत्रामध्ये आंबा व केळीनंतर संत्रीचा तिसरा क्रमांक लागतो. हे लक्षात ठेवा. आणि आशिया खंडात सर्वात जास्त प्रसिद्ध असणारी जात कोणती आहे? तर आशिया खंडात सर्वात प्रसिद्ध जात असणारी आहे ती म्हणजे आपली नागपुरी संत्री. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला. कोणत्या जातीच्या झाडाची लाकूड पेन्सिल तयार करण्यासाठी वापरले जाते? कोणत्या जातीच्या झाडाचे लाकूड पेन्सिल तयार करण्यासाठी वापरले जाते? तर जुनिपर. कोणतं? जुनिपर. हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे.
पेन्सिल करण्यासाठी कोणत्या झाडाचे लाकूड वापरले जाते? तर जुनिपर. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण पाहू आपला, ते म्हणजे अंजीर या फळाचे मूळ स्थान कोणते? अंजीर या फळाचे मूळ स्थान आहे द अरेबिया. द अरेबिया. अरेबिया हे अंजीर या फळाचे मूळ स्थान आहे. हे लक्षात ठेवा. द अरेबिया हे मूळ स्थान आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर अंजिराचे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण आपला. आणि अंजिराबद्दल जर माहिती केली तर अंजिराबद्दल सगळ्यांना माहीत असेल, तरी पण अंजिराबद्दल जर माहिती पाहायचं असेल आपल्याला तर अतिशय महत्त्वाचं हे फळ आहे आणि याबद्दल आपण डिटेलमध्ये किंवा थोड्या प्रमाणात याची माहिती पाहूया. तर अंजिराचे मूळ स्थान काय आहे? अंजिराचे मूळ स्थान हे दक्षिण अरेबिया आहे. त्यानंतर हे समशीतोष्ण हवामान आहे. त्यानंतर जास्त तापमान, त्यानंतर कमी आर्द्रता लागते याला. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जाती जर विचार केला, याच्या जाती जर विचार केला अंजिराच्या जाती येतात पुना फिंग. काय आहे? पुना फिंग. त्यानंतर दुसरी एक जात आहे काबूल. ही जात अतिशय महत्त्वाची आहे, काबूल. त्यानंतर आहे दुसरी एक आहे मार्सल. ही एक अंजिराची जात आहे. त्यानंतर पुढची एक आहे बेंगलोर. बेंगलोर. ह्या जाती आहेत कशाच्या? ह्या अंजिराच्या जाती आहेत. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे त्रिफळा चूर्ण. त्रिफळा चूर्ण हे कशापासून बनवले जाते? त्रिफळा चूर्ण हे आवळा, हिरडा व बेहडा यापासून त्रिफळा चूर्ण बनवले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, मॉरिशस ही कशाची जात आहे? मॉरिशस ही कशाची जात आहे? तर मॉरिशस ही अननसाची जात आहे. अननसाची जात आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर याचं आपण हे पाहिला किंवा मूळ स्थान पाहिला अननसाचं, तर मूळ स्थान काय आहे? मूळ स्थान आहे ते म्हणजे ब्राझील. काय आहे? ब्राझील हे मूळ स्थान आहे. हे लक्षात ठेवा. ब्राझील हे मूळ स्थान आहे. कशाचे? मॉरिशस यानी अननसाची जात ही मॉरिशस आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर याच्या जाती, आपण जाती पाहूया अननसाच्या. जाती जर विचार केला तर कोणत्या? जायंट क्यू. काय? जायंट क्यू. त्यानंतर एक आहे किन असं नावाची काहीतरी आहे एक जात. त्यानंतर दुसरी एक रेड स्पिनिस. काय आहे? रेड स्पिनिस ही एक अशी जात आहे. त्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे. एवढ्या माहिती आपल्याला भरपूर झाली आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे इमारती लाकूड कोणत्या वृक्षापासून मिळवले जाते? तर साग, देवदार, सिसव, कडुलिंब, साल. इमारती लाकूड साग, देवदार, सिसव आणि कडुलिंब, साल यासाठी यापासून मिळवले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, गरिबाचे इमारती लाकूड कोणत्या वृक्षाला म्हटले जाते? गरिबाचे इमारती लाकूड हे बांबूला म्हटले जाते. गरिबाचे इमारती लाकूड कोणत्या वृक्षाला म्हटले जाते? तर बांबूला म्हटले जाते. त्यानंतर शुगर बेबी ही कशाची जात आहे? शुगर बेबी ही टरबुजाची जात आहे. कशाची आहे? टरबुजाची जात आहे शुगर बेबी. आणि टरबुजाची जर जात आहे तर टरबुजाबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. टरबूज हे सगळ्यांना माहीत आहे, तरी आपण थोडी जाती वगैरे येतात क्वेश्चन. तर कलिंगड. काय आहे? कलिंगड. त्यानंतर शुगर बेबी तर एक लिहिलेलीच आहे. त्यानंतर आर्का मानिक. त्यानंतर आर्का ज्योती. ह्या जाती आहेत कशाच्या? या आपल्या टरबुजाच्या आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे बिड्या वळण्यासाठी उपयोगात येणारी झाड. बिड्या एक बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी कोणत्या झाडाची पाने वापरली जातात? आपट्याची व टेंभुर्णीची पाने वापरली जातात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, आगकाड्या बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष कोणता? आगकाड्या जी माचीस वापरतो ती बनवण्यासाठी किंवा ती काडी बनवण्यासाठी कोणत्या झाडाचा वापर केला जातो? तर ते पापुलस आणि सावरचा उपयोग केला जातो. कशाचा? पापुलस आणि सावरचा उपयोग केला जातो. हे लक्षात ठेवा. पापुलस व सावर. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुसा सरबती ही कशाची जात आहे? पुसा सरबती ही कशाची जात आहे? तर खरबुजाची जात आहे. पुसा सरबती ही कशाची जात आहे? तर खरबुजाची जात आहे. त्यानंतर पुसा सरबतीबद्दल जर विचार केला तर खरबुजाचे आपण माहिती पाहूया खरबुजाबद्दल. तर खरबूज हे एक याच्या जाती जर विचार केला तर कोणती एक जात आहे? हरामधू. काय? हरामधू ही एक जात आहे. त्यानंतर दुर्गापुरा मधू. त्यानंतर एक दुसरी जात आहे पंजाब सुनहरी. अशा एक प्रकारची नावाची जात आहे पंजाब सुनहरी. काय? पंजाब सुनहरी.
सुनहरी हे अशी एक जात आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे कोणत्या झाडाच्या पानावर रेशीम किड्यांना वाढवून त्यांच्या शरीरातून स्त्रावणाऱ्या स्त्रावापासून रेशीम धागे तयार करतात? तुती, एरंड आणि लोक. कोणत्या झाडाच्या पानावर रेशीम किड्यांना वाढवून त्यांच्या शरीरातून स्त्रावणाऱ्या स्त्रावापासून रेशीम धागे तयार करतात? तर तुती, एरंड आणि ओक हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेयॉनचा धागा तयार करण्यासाठी कोणत्या वृक्षाचा वापर करतात? रेयॉनचा धागा तयार करण्यासाठी निलगिरीचा या वृक्षाचा वापर करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्वीट चार्ली ही कशाची जात आहे? स्वीट चार्ली ही कशाची जात आहे? तर स्वीट चार्ली ही स्ट्रॉबेरीची जात आहे. कशाची जात आहे? स्वीट चार्ली ही स्ट्रॉबेरीची जात आहे. त्या स्ट्रॉबेरीबद्दल जर विचार केला तर स्ट्रॉबेरीला तापमान किती लागते? 10 ते 25 अंश. किती? 10 ते 25 अंश एवढं तापमान लागतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या जाती जर विचार केला तर स्ट्रॉबेरीची आपण पहिल्यांदा एक अभिव्यक्ती पाहू. स्ट्रॉबेरीची पहिले अभिव्यक्ती काय आहे? धावणारे खोड यापासून करतात. स्ट्रॉबेरीची अभिव्यक्ती धावणारे खोड यापासून केलं जातं, हे लक्षात ठेवा की स्ट्रॉबेरीची अभिव्यक्ती कशी केली जाते? तर धावणारे खोड यापासून करतात. त्यानंतर त्याच्या जाती, चाडलर. जातीचा विचार केला तर चाडलर काय आहे? चाडलर. त्यानंतर पुढची जात आहे ती म्हणजे पुजोरा. काय आहे? पुंजारो आय थिंक पुंजारोच आहे. त्यानंतर स्वीट चार्ली तर आपण घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी एक जात आहे कॅमेरोजा. काय आहे? कॅमेरोझा अशी एक नावाची जात आहे, हे पण एक लक्षात ठेवा. चाडलर, त्यानंतर पंजारो, त्यानंतर कॅमेरोझा ही जाती आहेत स्ट्रॉबेरीच्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे पत्रावळ्या व द्रोण बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पत्रावळ्या व द्रोण बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर पळस या झाडाच्या पानाचा वापर केला जातो पत्रावळ्या किंवा द्रोण तयार करण्यासाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपला, ते म्हणजे सर्पगंधा ही औषध वनस्पती कशासाठी वापरली जाते? सर्पगंधा ही औषध वनस्पती कशासाठी वापरली जाते? रक्तदाबावर उपचारासाठी सर्पगंधा ही औषधी वापरली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुढचा घटक आपण पुढे पाहूया उद्याच्या दिवशी.